तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरती थकवा शिनवा जाणवणार नाही, कारण मोर जेव्हा पावसात नसतो ना तेव्हा तिचा फुललेला पिसारा सगळ्यांना दिसतो, म्हणजे त्याची उघडी पडली ती कोणाला दिसत नाही. फायनली आमची डोरा आम्हाला घेऊन आली आहे भाई किल्ल्याच्या पायथ्याशी. आता इकडून सुरुवात करतोय. डोरा आवाज दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. खूप थकलोय मित्रांनो. बोलतायत अर्ध्यावर जाऊ दे, गप्प होतील. काही न करता खूप थकलोय. काही न करता खूप थकलोय. ट्रेक सुरू करून 15 मिनिटं झालेत आणि आम्ही हालत भाई 2 तास चढणार की झाली. आमचं प्लॅनिंग बरोबर होतं, सगळं नीट होतं, परफेक्ट. आम्ही ना म्हणजे ह्या प्लॅनिंग गेलो ना माउंट एव्हरेस्ट चढलो असतो एवढं, पण आमच्यात एक होता मिलिंद गुणाची. त्यांनी काय केलं ते मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, नाही तर ब्लॉग आपला डिलीट होईल. अथर्व आम्हाला घेऊन चाललाय सिद्धेश्वर वॉटरफॉलला. पहिलं फेमस वर्ड का वाक्य काय नको त्याने रस्ता आठव, नको ते आठवत बसलाय. हा हे सिद्धेश्वर वॉटरफॉल. त्याच्या मागे हा तुम्हाला दिसतोय. तुम्हाला नाही दिसणार मित्रांनो, तुम्हाला नाही दिसणार. तिकडे समुद्र आहे, इकडे पण समुद्र आहे. चिन्मय परफेक्ट काय ते बोलता. उघड्या डोळ्यांनी आपण पोस्ट मध्ये सांभाळ. तू बोल काय. बजाज डिस्कवर महाराष्ट्र. तू बोल काय. पण पुन्हा एकदा तुमच्या भटकंतीच्या एका प्रोग्राममध्ये स्वागत आहे. आपण आलोय सागरगडला आणि आपले समोर दृश्य आहे ते सिद्धेश्वर धबधबा. पावसाच्या कमतरतेमुळे धबधबा आटलाय. काढले 5-6 काढले बाळा. हे भाई ये चालतोय तू. चिन्मय आमची वाटते. 1 तास झाला आपल्याला चालून मित्रांनो. अजून खूप चालायचंय. अर्धा तास तर ताईंनी आम्हाला माहिती गंडवलंय, पण जोशला हौसला आमचा बुलंद आहे आणि जोश आमच्यात कायम आहे. का असं ना तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरती थकवा शिनवा जाणवणार नाही, कारण मोर जेव्हा पावसात नसतो ना तेव्हा तिचा फुललेला पिसारा सगळ्यांना दिसतो, म्हणजे त्याची उघडी पडलेली ती कोणाला दिसत नाही. लोकांना वाटतं तो नाचतोय पण तो ती लपवत असतो, ती शोधत असतो. चिंतामणीमुळेच आज जे आम्ही काय आहोत ना, चिंतामणी आमचा दानिश भाई. ये सारे जो रस्ता वगैरह बना रहे ना, मॅप वगैरह, ये सब चिंतामणी से सीखे. ए भाई तुमचा ना फॅमिली मॅटर घरी जाऊन करा काय ते. इकडे आऊ करू नका. इकडे हे ब्लॉग मध्ये लवकर 1 मिलियन. नमस्कार भावांनो. आम्ही किल्ला चढत होतो आणि ह्या लोकांनी आमच्यावरती हल्ला केलाय. हा चिम्या, नॉडी, तो पिकाचू आणि ते टक्कीवाल्याचं पोरग, या लोकांनी आमच्यावरती हल्ला केला. मिलिंद सर. हा कुणाची सर. काय हवे आपला तर प्लॅनिंग आणि काय दिसतं आपल्याला. सागरगड. आता आपण आलेलो सागरगडामध्ये. इकडे दिसतोय आपल्याला सागरगड. सुळका पण दिसतोय मस्तपैकी. एक 15 ते 20 मिनिटात आपण गडाच्या माथ्याशी असू आणि तिकडे आपण मस्तपैकी आराम करू. निसर्ग दृश्य आपण डोळ्यात साठवून घेऊ आणि त्यानंतर आपण खाली उतरायला सुरुवात करू. गेली 1 तास आम्ही हेच ऐकतो. 15 मिनिटं आता बघू आपण. 15 मिनिटं काय हरकत नाही. हा मागे आहे. थांब ना भाई व्हिडिओ चालू. हो सॉरी सर. हा मागे 1 मिनिट आहे तो सुळका आणि हा आहे तो किल्ला. नमस्कार मित्रांनो. अत्यंत सुंदर अशा दिवशी आपल्या मित्र कंपनीसोबत आपण या अत्यंत सुंदर ठिकाणी आलेलो आहोत. इकडे तुम्ही बघाल तर संपूर्ण सागरगड आपल्याला दिसतोय. इकडे सुळका सुद्धा आहे आणि इकडे तटबंदी सुद्धा थोडंसं आपण झूम केलं तर आपल्याला दिसू शकते. त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो तर ही जी नदी आहे ही इथे मिळते आणि तिकडे रेवदंडाचा बीच आहे आणि जो मध्ये डोंगर दिसतोय समुद्राच्या मध्ये तो कोर्लाई किल्ला आहे, जो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. आणि ही पूर्ण अलिबागची कोस्टलाईन आहे. थोडासा आपण याच्या पुढे गेलो तर आपल्याला मुरुड जंजिरा हा भाग दिसू शकतो. तर सध्या आपण इकडे गडावर चाललोय. आपल्या ब्लॉग मध्ये माहिती खूप कमी आहे आणि बक्षुदी खूप जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत मी बऱ्याचदा ट्राय केलं की मी इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स बनवेल किंवा मी सिनेमॅटिक ब्लॉग्स बनवेल, बट ज्याचं काम त्यालाच सूट करतं त्यानेच ते करावं. ज्याला त्या गोष्टीत जास्त नाही समजत किंवा त्याला ज्या गोष्टीमध्ये जास्त नाही स्ट्रगल करतायत त्यांनी ठीक आहे ट्राय केलं, चांगली गोष्ट आहे, बट पुढे मग ते कसं जास्त ट्राय करून काहीच त्याचं निष्पन्न होत नाहीये. त्यामुळे गिव्हअप करण्यापेक्षा काहीतरी नवीन करायचं. सो आपला ब्लॉगचा एम हाच आहे. अनफिल्टर्ड ब्लॉग आहे पुरा. ब्लॉग मध्ये बरंच काय तुम्ही ऐकलंय आतापर्यंत, बरंच काय चालू आहे आणि अजूनही पुढे चालणार आहे. सध्या फक्त आम्ही ट्रेल्स क्रॉस करतोय. किल्ला तिकडे आणि हा आमचा आय गेस 3रा डोंगर उतरला. आम्ही 3 डोंगर चढून उतरून आणि मग तो किल्ला येणार. सो हा तुम्ही मागे बघतायत हा किल्ला आहे. याच्या त्या साईडला आपल्याला जायचं आणि हा मागे रोड आहे. मित्रांनो आम्ही हरवलेलो जंगलमध्ये, पण आमचा सेव्हियर चिंतामणी दी बॉय ड्रोननी लक्ष ठेवलं. त्यांनी सॅटेलाइट ड्रोन आहे त्याच्याकडे. एलॉन मस्क तुम्ही नाव ऐकलं असशील ना. एलॉन मस्क चिंतामणीच्या पुढे. ओमला मोहित भाईचा फोन आला भाई आता डील होणार. ड्रोन गेला
तो काय करायला तो मॅप डिलीट करेल बोले तुमच्या चला आता लय वाजता ना चला. घने जंगल में से हमारी पायवाट चाल रहे है. जंगल में मंगल. मला असं वाटतं गौरवचं लग्न होऊन काय फायदा नाही आहे. बायको बोले फिरायला जाऊया, हा बोले लंच टाइम आहे. नमस्कार. आपल्याला आपण तिकडे एक नदी बघितलेली, आता इकडे एक नागमोडी नदी आपल्याला दिसते. ही पण पुन्हा अर्थात अरेबियन सीला जाऊन मिळते. अलिबागच्या समुद्र किनाऱ्याच्या इकडे अत्यंत सुंदर रमणीय असे दृश्य आहे. आणि आपण आता आपल्या लक्ष्याकडे सफलतेने वाटचाल करतोय. नाश्ता पाणी नाही केला आम्ही, काय खाल्लं नाही. सकाळ सकाळी अन्नाचे मेंदू वडे खाणारी पोरं आम्ही. 1 2 3 4 आणि हा 5वा. यांना बोलवलेलं नाही, हे फुकट आमच्या मागून आले, काय गरज नसताना. आणि आता आवाज दिला व्हिडिओ काढतो शेपटे आलो. भाई तुम्ही मित्र नाही आमचे प्लीज. मॅन मेड बॉटल होल्डर, सॉरी बॉटल होल्डर हा मॅन मेडच असतो. सॉरी वो थोड़ा सा ना गाइज मैं ट्रेक किया है ना, तो थोड़ा इधर उधर हो गया, मैं थक गेलाय तो. सो आम्हाला अथर्वने आता डिस्क्लोज केली गोष्ट. आपण किल्ल्यावर आहे भाई, अजून चालायचं नाही. झालं मी बोललो का वरलं कॉन्ट्रो नको देत ती, आपले फोटोच नाहीत. हा मग व्लॉग आहे भाई, व्लॉग मध्ये तुमचं ना तोंड बिंड दाखवा. एपी द ट्रॅव्हलर सांगा काहीतरी. आपण सागरगडावर आलेलो आहोत. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गडाचा उपयोग मेन वॉच टॉवर म्हणून व्हायचा. म्हणजे इकडे आपण वर आलो तर बऱ्यापैकी एरिया इकडे आपला कव्हर होतो. हा बाले किल्ला आहे आणि तिकडे किल्ल्याचं एक्सटेन्शन आहे. हा पूर्ण जो डोंगर आहे तो पूर्ण परिसरावर ते नजर ठेवायचे. त्यासाठी हा किल्ला महत्त्वपूर्ण होता. भाई अशक्य आणि सुंदर. आता हे पूर्ण स्ट्रेट आहे ना, 90 डिग्रीचा पूर्ण आहे. खाली पण नॉर्मल जास्त खोल नाही आहे. आणि तिकडे ते पाणी वगैरे आहे, पूर्ण पाणी आहे खाली इकडे. सो दोघं तिकडे गेलेत, दोघं पुढे गेलेत. आपण आता ओके आहे मॅनेजेबल, इझी. स्लिपरी असं नाही आहे, पण जे गवत खतरनाक वाढलं, एवढं खतरनाक वाढलं ना की त्यातून चालायला होत नाही. सो जो वाटतं आपण खालून बुरुज अथर्वने दाखवला तो हा बुरुज आहे, त्याची इनर साईड आहे आणि ती आउटर साईड होती. आपण त्याच्यावर जाणार आहे. आमचे सर कालपासून सांगतात 10 मिनिटात पोहोचतोय. हो व्याघ्रमुखी काही घालू दे ना त्याला. व्हिडिओ कॉलवर तिला गॉगल दे, तुला काय हवं काय हवं तुला. हे छत्री पकड रे वरती. थँक्स महेश. आम्ही येत नाही आता खाली, दलदल आहे. ह्याला नको ते चरब्याचा अंगाच्या. भाई भाई हा फुल किस्सा, हा फुल आहे बघ, स्लिपरी आहे भाई. हा अथर्वच्या नादाने आम्ही खाली आलोय, वर जायचं माहिती नाही. फुल जंगल में मंगल. हात बीत सोडले भाई. माहिती सांगतो. ओके ओके. नमस्कार. गड भ्रमंती आता आपण करतोय आणि आपण व्याघ्रमुखी कुंडाच्या इकडे आलोय. इकडे दिसतंय ओके. तर व्याघ्रमुखी म्हणजे वाघाच्या तोंडाच्या आकाराचं एक कुंड इकडे स्ट्रक्चर जे दिसतंय. थोडंसं काळानुसार ते झिजलंय, पण इकडे त्यांनी असं स्ट्रक्चर तयार केलंय. आणि हे पूर्ण कुंड आहे की जिकडे पाणी वगैरे स्टोअर होतं आणि गडावर याचा उपयोग व्हायचा आधी. पिण्याचं पाणी हे नसणार. पुढचं एक गोमुखी कुंड आहे तिकडे असतं, ते पण आपण एक्सप्लोर करू. सांग मग हे दलदल आहे खाली की पाणी आहे? पाणी आहे, किचड खाली थोडंसं पाणी आहे. पण इकडे मला वाटतं ना पावसाळ्यात फक्त पूर्ण ते भरत असणार. बाकी आपला वॉटरफॉल आहे बघ, खाली वॉटरफॉल आहे ना असा. जमिनीच्या खाली वगैरे पण ते पाणी जात असेल आतमध्ये. भाई इथून खाली ही पूर्ण दरी आहे. ही धबधबा नसणार, पण खाली ग्राउंड वॉटर जात असेल. इकडून 1-2 फीट डिस्टन्स आहे आणि हे पाणी इकडून खाली चाललं. त्याला काय झरणा असेल धबधबा. आयुष्यात ते आता शिजलंय. रिस्क आहे तो इश्क आहे भाई. व्ह्यू बघा भाई. ही रिस्क घेतली नाही हे नाही. नमस्कार. व्याघ्रमुखी कुंड पाहिल्यानंतर आपण गोमुखी कुंड झालो. अगेन गोमुखी म्हणजे गाईचं जे मुख आहे त्याचा आकार असलेले कुंड आहे आणि त्याच्यामधून पाणी येत आहे. इकडे जे स्ट्रक्चर आहे आणि हे पाणी 12ही महिने असावं. आणि इकडे ऑक्टोबरमध्ये पण एंडला सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी पाणी दिसतं असे. तर या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी किंवा आणखी कामांसाठी केला जातो. हे पावसावरती डिपेंड आहे ना? पावसावर डिपेंड एवढं नसतं. लेवल पाण्याची खाली जात असेल पण पाणी असणार. डोंगराच्या टोकावरचा कुंड 12 महिने चालू राहू शकतो. हा एखाद काहीतरी तसं असेल ना स्ट्रक्चर. याचा मे बी सोर्स पण असेल ना, नदीचा वगैरे कुठला तरी सोर्स असेल. तेवढा येऊन बघूया.
चांगलं आहे ना, चांगलं पाणी. हो 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 हो, हे बाटल्या काढा भावांनो. बाटल्या काढ, खरंच काढ, मस्करी नाही. तो मित्रांनो, हा जो मुलगा आहे ओम, आमच्या ग्रुपमधला सगळ्यात सोफिस्टिकेटेड मुलगा, आणि त्याने पाणी टेस्ट केलं, तो चांगला बोललाय, अप्रुव्हल मिळालंय, म्हणजे बिस्लरीकडे येऊन पाणी घेऊन जाऊ शकते. बस बस बस, पीएच लेवल सांग ना मला जरा पाण्याची काय. हा तर हा रानटी, हा अथर्व पितं म्हणजे काय डाऊटफुल आहे. चिन्मयचे चाळे आपण नको वर घ्या. हे काव नको करू, कावळ्याला ऑफंड होईल. चव्हाण सर, कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त वाटतंय सर. पाठी बघा आणि जबरदस्त feeling आहे. किल्ल्याच्या टॉपला आलेला लाटाही दिसतात समुद्राच्या. नक्कीच हे पूर्ण समुद्र हे 180 डिग्री भाई. जू मध्ये पण नाही भेटत असा फ्लॅट. बँड्रामध्ये बँडस्टँडला समुद्र आहे ना, तो नाही, तो फेल आहे, तो घाणीचा समुद्र. आम्ही पूर्ण वेळ अथर्व पण आता आम्हाला मजा आहे. पण आम्ही एवढे नालायक, आम्ही त्याला थँक्यू नाही बोलणार. सो एवढं तिकडे एक, त्या मागे एक डोंगर, तो डोंगर, हा एवढा पॅच मागचा, इथून असे 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 करत इथे 2 कुंड आहेत, हे आहे. त्यानंतर इकडे व्ह्यू आहे पूर्ण 180 डिग्री, आणि मग हा एक स्लांट आहे, तो तुम्हाला चढून वरती आलात की इकडे पूर्ण असं ओपन स्पेस आहे, छान झाडं वगैरे आहेत, सगळं चिल आहे. आणि आपण एवढी मेहनत करून, एवढं कष्ट करून आपण वरती आलो आहे, आणि आपल्याला काय बघायला मिळतं? $1 मिलियन व्ह्यू. अजून पण काय काय करू शकतो. या मुलामुळे आम्ही वरती आलो. हा आमचा गुगल मॅप आहे, यांनी जंगलातून आणला आम्हाला, आणि आता थकला जो शूज बांधतोय. एवढ्या वेळ शूज निघाले नाही, पण आता निघाले बाई, वर येऊन निघाले शूज. हा चुम्या, तो पिकाचू, तो मागे ते मागे चक्कीवाल्याचं पोरग आहे ते. संभाजी महाराजांचं मागे मगाशी पण हेच बोललास तू. तू छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. काय फायदा. ए बरोबर ए गपरे, माझगावचा पायरा का म्हणतोय तो. चला उतरा. ओम सर, ओम. हे पलाश, हा शिवडीचा स्पायडरमॅन. हो, शंकरवाडीची नवीन मुलगी, व्हायरल. हा यार, माझ्याकडे काय आहेच नाही कोण ज्यांना मी दाखवेन. ब्युटी आहे ना. काय मुलतानी माती की काय लावतोस? एवढा बाहेर नाही येणार याचं लक्ष घ्या. एवढा गोरा बघ ना, काय काय ग्लो आहे. वाव, क्या लड़का है. हा काय, मी रेडी आहे. हा आमचा मिलिंद सुनोजी आणि हा आमचा चिंतामणी आगाई. असा हा एक गड आहे की जिकडे समुद्र आणि तलाव सगळ्यात आपल्याला दिसतं. तिकडे तलाव आपल्याला दिसतं, आणि तिकडे आम्हाला पहिलं गेलं तिथे शेती होते. आणि तिकडे सौचं प्रसिद्ध दत्त मंदिर आहे त्या बाजूला, की नदी इकडे येऊन मिळते. तो कोणताही किल्ला आणि या भागात जो आहे हा समुद्रातला जो पण सुंदर आणि